ಅನಿಷ್ಟ ದಿನದಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. लोग मांगते रहते हैं, ಜನರು ಬೇಡ್ತಾರೆ. पर वचन में लिखा ಆದ್ರೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ तुम ಬರೆದಿದೆ, मांगते पर तुम्हें मिलता नहीं है, ಬೇಡ್ತೀರಿ ನಿಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, तुम खटकाते हो ನೀವು ತಟ್ಟುತ್ತೀರಿ तुम्हारे लिए खुलता नहीं है। ನಿಮಗಾಗಿ ತೆರೆಯುವುದಿಲ್ಲ. भाई कारण ಕಾರಣ बदलाव, ಬದಲಾವಣೆ, परिवर्तन। ಬದಲಾವಣೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. अपने मुंह के शब्दों को बदलना, ಬಾಯಿ ಶಬ್ದಗಳು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ, अपने स्वभाव को बदलना, ನಿಮ್ಮ ಸ್ವಭಾವ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ, अपने सोचों को बदलना। ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ. जब परमेश्वर एक व्यक्ति के अंदर ಯಾವಾಗ ದೇವರು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಳಗೆ बदलाव देखता है, ಬದಲಾವಣೆ ನೋಡ್ತಾರೋ उसी दिन ಅದೇ ದಿನ परमेश्वर का आत्मा उसके जीवन में काम करना शुरू। ದೇವರ ಆತ್ಮ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಕ್ ಪ್ರಾರಂಭ. सब बोलेंगे हालेलुया। जब परमेश्वर देखता है, ಯಾವಾಗ ದೇವರು ನೋಡ್ತಾರೋ उसने अपने घमंड का जीवन छोड़ दिया, ಆತನು ತನ್ನ ಗರ್ವದ ಜೀವನ ಬಿಟ್ಟು अब जो दिन बन चुका है, ಇದನ್ನು जो ದೀನನಾಗಿ नंबर बन चुका है, ಇದನ್ನು फिर वो ದೀನನಾಗಿ वचन पूरा होता है, ವಾಕ್ಯ ಪೂರ್ಣ कहता है नंबर लोग पृथ्वी के अधिकारी होंगे। ದೀನರು ಭೂಮಿ ಅಧಿಕಾರಿ ಆಗ್ತಾರೆ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। नंबर लोग पृथ्वी के अधिकारी होंगे। ದೀನ ಜನರು ಭೂಮಿ ಅಧಿಕಾರಿ ಆಗ್ತಾರೆ. जो कहते हैं ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೋ मैं कुछ नहीं हूँ, ನಾನು ಏನೂ ಇಲ್ಲ, कहता वो पृथ्वी के अधिकारी होंगे। ಅವರು ಭೂಮಿ ಅಧಿಕಾರಿ जो ಆಗ್ತಾರೆ. कहते हैं मेरे जैसा कोई नहीं है, ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಹಾಗೆ ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂತ, परमेश्वर कहता जा तू उतरी जा। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಹೋಗಿ ನೀನು ಆ ಕಡೆ सब ಹೋಗು. बोलेंगे हालेलुया। मैं आपको सच बताता हूँ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ನಿಜ ಹೇಳ್ತೇನೆ, जो लोग कहते हैं मेरे जैसा कोई नहीं है, मुझे ज्यादा मालूम है, ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನಾಗೆ ಯಾರು ಇಲ್ಲ ನನಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು ಅಂತ, बहुत ज्यादा चक्कर काटते हैं। ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು ಸುತ್ತಾಡ್ತಾರೆ. मालूम है आपको, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, बहुत ज्यादा चक्कर कटवाता है परमेश्वर उनसे। ದೇವರು ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಸುತ್ತಾಡಿಸ್ತಾರೆ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। परमेश्वर ने इजरायली लोगों को ದೇವರು ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರಿಗೆ 40 साल 40 ವರ್ಷ उसी जंगल में घुमाया, ಅದೇ ಅಡವಿಯಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿಸಿದ್ರು. मालूम है ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, हालेलुया। और जो लोग कहते हैं परमेश्वर मुझे मालूम नहीं है, ಮತ್ತೆ ಯಾವ ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ ದೇವರೇ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, प्रभु मैं कुछ नहीं हूँ, ದೇವರೇ ನಾನು ಏನೂ ಇಲ್ಲ, मुझ पर दया कर। ನಿನ್ನ ಮೇಲೆ ದಯೆ ऐसे लोगों के ತೋರಿಸು. परमेश्वर आगे आगे चलता है, ಈ ರೀತಿಯ ಜನರ ಮುಂದೆ ದೇವರು, ऐसे लोगों का परमेश्वर मार्गदर्शन करता ಈ है। ರೀತಿ ಜನರಿಗೆ ದೇವರು ಮಾರ್ಗದರ್ಶನ सब ಮಾಡ್ತಾರೆ. बोलेंगे हालेलुया। इसलिए आज मैं आपको बताना चाहता हूँ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು यदि हम 2026 में हम चाहते हैं 2026ರಲ್ಲಿ ನಾವು ಏನು कि परमेश्वर ಇಷ್ಟಪಡ್ತೇವೆ, मेरे संग रहे, ದೇವರು ನನ್ನ और परमेश्वर मुझे बढ़ाए, ದೇವರು ನನ್ನ ಬೆಳೆಸಿ, परमेश्वर मुझे उन्नति को लेकर ದೇವರು जाए, ನನ್ನ ಬೆಳವಣಿಗೆ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು तो ಹೋಗ್ತಾರೆ. नए साल आने से पहले ही फैसला कर लेना ಆ ಹೊಸ ವರ್ಷ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ कि परमेश्वर ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. आज से ದೇವರೇ ಇವತ್ತಿನಿಂದ मैं अपने अंदर ನಾನು ನನ್ನೊಳಗೆ एक परिवर्तन लाऊंगा। ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ತರ್ತೇನೆ. हालेलुया। मैं अपने पुराने स्वभाव को छोड़ दूंगा, ನಾನು ನನ್ನ ಹಳೆ ಸ್ವಭಾವ मैं ಬಿಟ್ಟು अपने पुराने जीवन को छोड़ दूंगा। ನಾನು ನನ್ನ ಹಳೆ ಜೀವನ ಬಿಟ್ಟು यहाँ पे देखो जोशुआ ने क्या बोला, ಇಲ್ಲಿ ಯೋಶುವ ಏನು ಹೇಳಿದ, कहता जोशुआ ने अपने प्रजा से कहा, ಯೋಶುವ ತನ್ನ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ हाँ जी ಹೇಳಿದ, क्या क्या कहा, तुम अपने आप को हाँ हाँ पवित्र करो, तुम अपने आप को बोलो क्या करो, पवित्र करो, बोलो क्या करो, ऊंची पीछे पीछे वाले बोलेंगे बोलो क्या करो, पवित्र करो। हालेलुया। हाँ जी, क्योंकि कल के दिन क्योंकि कल के दिन यहोवा तुम्हारे मध्य में हाँ हाँ आश्चर्य कर्म करेगा. ओ आमीन। सब बोलेंगे हालेलुया। देखो हालेलुया। जोशुआ ने क्या बोला अपने लोगों को, ಯೋಶುವ ಏನು ಹೇಳಿದ ತನ್ನ ಜನರಿಗೆ, कहता तुम पहले अपने आप को पवित्र करो, ನೀವು ಮೊದಲು ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಪರಿಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. आपको आशीष देने से पहले परमेश्वर आपको देखता है। ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ. हालेलुया। बहुत बार हम थोड़ा दड़ भाग के जाते हैं और घुटने टेक कर हम प्रार्थना करनी शुरू कर देते हैं, हालेलुया 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 हालेलुया, है ना। ನಾವು ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಓಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ ಮತ್ತೆ ಮಡಕರ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಹಾಲೆಲೂಯಾ ಹಾಲೆಲೂಯಾ ಅಂತ. ध्यान से सुनना, ಧ್ಯಾನ ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿ. परमेश्वर आपके शब्दों को सुनने से पहले वो आपके अंदर झांकता है वो। ದೇವರು ನಿಮ್ಮ ಶಬ್ದ ಕೇಳೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ನೋಡ್ತಾರೆ. हालेलुया। बाइबल में लिखा कहता है एक व्यक्ति परमेश्वर की वेदी के पास भेंट लेकर आता है, ಯಾವಾಗ ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವರ ಹತ್ರ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ವೇದಿ ಹತ್ರ. यीशु मसीह ने बताया, ಯೇಸು ಹೇಳಿದ್ರು, यीशु मसीह कहते हैं यदि तेरे भाई के साथ तेरा झगड़ा हो, ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿನ್ನ ಸಹೋದರನ ಜೊತೆ ನಿನಗೆ ಜಗಳ ಇದ್ರೆ, यदि तेरे भाई के साथ तेरी तू मैं हो, ನಿನ್ನ ಸಹೋದರನ ಜೊತೆ ನೀನ್ ನಾನು ಅನ್ನೋದಿದ್ರೆ, यीशु मसीह कहते हैं अपनी भेंट को वहीं पर रखकर वापस लौट जा। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿನ್ನ ಕಾಣಿಕೆ ಎಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ನೀನು ವಾಪಸ್ ಹೋಗು. पहले अपने भाई के साथ मेल मिलाप कर, फिर तू भेंट को लेकर वेदी के पास आना। ಮೊದಲು ನಿನ್ನ ಸಹೋದರನ ಜೊತೆ ಒಂದಾಗು, ಆ ನಂತರ ನಿನ್ನ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಂಡು ಬಾ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। इसका मतलब क्या है, ಇದರ ಅರ್ಥ ಏನಿದೆ? पहले परमेश्वर आपके अंदर बदलाव चाहता है। ಮೊದಲು ದೇವರು ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಬದಲಾವಣೆ ನೋಡ್ತಾರೆ. हालेलुया। हालेलुया। परमेश्वर आपकी प्रार्थना के शब्दों को बाद में सुनता है, ದೇವರು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಶಬ್ದಗಳು ಮತ್ತೆ पर ಕೇಳ್ತಾರೆ. पहले वो आपके हृदय को देखता है वो। ಮೊದಲು ಆತ ನಿಮ್ಮ ಹೃದಯ ನೋಡ್ತಾನೆ.
किसी किसी को हम कुछ भी बोलकर, किसी का मन दुखाकर, किसी की भी निंदा कर कर हम घुटनों पे बैठ के बोलते हैं परमेश्वर मेरी प्रार्थना को सुन ले। मैं आपको सच कहता हूँ, परमेश्वर प्रार्थना को नहीं सुनता। ಬಹಳ ಸಾರಿ ನಾವು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ನಿಂದೆ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ನೋಯಿಸಿ ನಾವು ಏನೋ ಮಾತಾಡಿ ನಾವು ಮೊಳಕಾಲ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಹೇಳ್ತೀವಿ ದೇವರೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇಳು, ಅದ್ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ದೇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ। हालेलुया। यीशु मसीह ने उस व्यक्ति को बोला, ಯೇಸು ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, पहले अपने बेड को यहीं पे रख कर वापस लौट जा। ನಿನ್ನ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಮೊದಲು ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ನೀನು ವಾಪಸ್ ಹೋಗು। पहले अपने अंदर सुधार करके आ, ಮೊದಲು ನಿನ್ನ ಒಳಗೆ ಸುಧಾರಣೆ फिर ತಗೊಂಡು तेरी भेंट ग्रहण की जाएगी। ಆಮೇಲೆ ನಿನ್ನ ಕಾಣಿಕೆ ಸ್ವೀಕರಿಸಲ್ಪಡ್ತದೆ। क्या आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? हालेलुया। Hallelujah. इसलिए 2026 में जाने से पहले 2026 ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ जो वचन ಮುಂಚೆ मैं आपको दे रहा हूँ, ಈ ವಾಕ್ಯ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾ जो ಇದ್ದೇನೆ। हमारी की प्रार्थनाएं ನಾವು ಮಾಡಿದ और ಪ್ರಾರ್ಥನೆ, आपकी की गई प्रार्थनाएं ನೀವು ಮಾಡಿದ आपके ಪ್ರಾರ್ಥನೆ जीवन में रिजल्ट लेकर आए। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಫಲ ತರಬೇಕು। सब बोलेगा हालेलुया। हालेलुया। कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ हाबिल ಆಗ್ತದೆ? और काइन, ಕಾಯಿನ್ ಹೇಬೇಲ बाइबल कहते हैं दोनों भी ಬೈಬಲ್ ಅಂತ ಇಬ್ಬರು ಕೂಡ परमेश्वर के आगे भेंट लेकर गए। ದೇವರ ಮುಂದೆ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಂಡು ಬಂದರು। बोलो परमेश्वर ने किसकी ग्रहण की? ಹೇಳ್ರಿ ದೇವರು ಯಾರು ಕಾಣಿಕೆ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು? बोलो कौन बताएगा? परमेश्वर ने किसकी भेंट को ग्रहण किया? ದೇವರು ಯಾರು ಕಾಣಿಕೆ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು? किसकी ग्रहण की? हाबिल की। ಹೇಬೇಲನ ಕಾಣಿಕೆ ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ರು। काइन की क्यों नहीं? ಕಾಯಿನನ ಕಾಣಿಕೆ ದೇವರು ಯಾಕೆ ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ? दोनों भी एक ही परमेश्वर को मानते थे। ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಒಂದೇ ದೇವರಿಗೆ ನಂಬುತ್ತಾ ಇದ್ರು। दोनों के माता पिता एक ही परमेश्वर के ऊपर, जो हवा के ऊपर विश्वास करने वाले थे। ಅವರಿಬ್ಬರ ತಂದೆಯು ತಾಯಿ ಕೂಡ ಒಂದೇ ದೇವರು ಯೆಹೋವನ ಮೇಲೆ ನಂಬುವವರಾಗಿದ್ದರು, ಯೆಹೋವನ ನಂಬುವವರಾಗಿದ್ದರು। हालेलुया। दोनों भी ಇಬ್ಬರು ಕೂಡ एक ही परमेश्वर के पास गए। ಒಂದೇ ದೇವರ ಹತ್ರ पर ಹೋದರು। बाइबल कहती ಮತ್ತೆ ಬೈಬಲ್ परमेश्वर ಹೇಳಿದೆ ने हाबिल की भेंट को एक्सेप्ट किया, ದೇವರು ಹೆಬೇಲನ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು पर ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡರು। काइन की भेंट को परमेश्वर ने ठुकरा दिया, ಆದ್ರೆ ಕಾಯಿನನ ಕಾಣಿಕೆ ದೇವರು ತಿರಸ್ಕರಿಸಿದರು, ग्रहण नहीं किया। ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ। क्यों? ಯಾಕೆ? हालेलुया। क्योंकि परमेश्वर भेंट लेने से पहले, ದೇವರು ಕಾಣಿಕೆ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ वो ಮುಂಚೆ, आपकी प्रार्थना को सुनने से पहले ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ पहले वो ಕೇಳೋದಕ್ಕಿಂತ आपका जीवन ಮುಂಚೆ देखता है। ಆತನು ಮೊದಲು ನಿಮ್ಮ ಜೀವನ ನೋಡ್ತಾನೆ। हालेलुया। कि इसके अंदर सुधार है कि नहीं है? ಈತನೊಳಗೆ ಸುಧಾರಣೆ ಇದೆಯೋ ಇಲ್ಲ? अगर 2025 में परमेश्वर ने आपके अंदर सुधार नहीं देखा, 2025ರಲ್ಲಿ ದೇವರು ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಸುಧಾರಣೆ ನೋಡಿಲ್ಲ, 2026 में परमेश्वर आपको कैसे बढ़ाएगा? 2026ರಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಬೆಳೆಸ್ತಾರೆ ದೇವರು ನಿಮಗೆ? हालेलुया। कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ बाइबल ಅರ್ಥ कहती, ಆಗ್ತದೆ? देखो काइन का जो स्वभाव था, ಬೈಬಲ್ ಹೇಳಿದೆ ಕಾಯಿನನ ಸ್ವಭಾವ ಇದು, गुस्सा करना, ಸಿಟ್ಟು ಮಾಡೋದು, जलस करनी। ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಪಡುವುದು। हालेलुया। Hallelujah. और उसका गुस्सा, उसकी जलस इतनी बढ़ गई, ಆತನ ಸಿಟ್ಟು, ಆತನ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಇಷ್ಟು उसने अपने ಬೆಳೆದೋಯ್ತು, भाई हाबिल की मार दिया। ಆತನು ತನ್ನ ಸಹೋದರ ಹೇಬೇಲನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕ್ತ। हालेलुया। कारण क्यों? ಕಾರಣ सुधार नहीं था उसके अंदर, ಆತನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ परिवर्तन ಸುಧಾರಣೆ नहीं था उसके अंदर। ಬದಲಾವಣೆ ಇದ್ದಿಲ್ಲ। हालेलुया। मेरे प्रिय, मैं आपको बोलना चाहता हूँ, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, ನಾನು चाहे आप कितने सालों से आप यीशु मसीह को मानते हो, ನೀವು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಯೇಸುವಿನ आप ನಂಬುತ್ತೀರಿ, चाहे कितने सालों से चर्च को जाते हो, ನೀವು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ और ಚರ್ಚ್ ಹೋಗ್ತೀರಿ, यदि आपके अंदर परिवर्तन नहीं है, ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ, यदि आपके अंदर सुधार नहीं है, ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಸುಧಾರಣೆ अगर ಇಲ್ಲ आप ಅಂದ್ರೆ, मसीह में आकर भी आप पुरानी बातों के ऊपर मन लगाते हो, ನೀವು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂಡ ಹಳೆ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ आप ಮನಸ್ಸಿಡ್ತಿರಂದ್ರೆ, पुराने स्वभाव को लेकर चल रहे हो, ನೀವು ಹಳೆ ಸ್ವಭಾವ ತಗೊಂಡು ನಡೀರಿ। मैं सच कहता हूँ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ನಿಜ ಹೇಳ್ತೇನೆ, परमेश्वर आपको कभी आशीष नहीं करेगा। ದೇವರು ಯಾವತ್ತೂ ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ। हालेलुया। Hallelujah. कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? देखो, हम प्रार्थना कर सकते हैं, ನೋಡಿ, ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ प्रभु ಮಾಡ್ತೀವಿ, इन्हें आशीष दे। ದೇವರೇ ಇವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ आप प्रार्थना कर सकते हो, प्रभु मुझे आशीष दे, ದೇವರೇ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು, पर वो तो परमेश्वर के हाथ में है। ಅದಾದ್ರೆ ದೇವರ ಕೈಯಲ್ಲಿದೆ। जिसने हाबिल की भेंट को तो ले लिया, ಅದನ್ನಾದ್ರೆ ಹೇಬೇಲನ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಂಡ, काइन की भेंट को ग्रहण नहीं किया। ಅದೇ ಕಾಯಿನನ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ। सब बोलेंगे हालेलुया। बाइबल कहती है, यीशु मसीह क्रूस के ऊपर थे, ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ, ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸಿಲುಬೆ ಮೇಲೆ एक ಇದ್ರು, बाजू में एक व्यक्ति और था, ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದ, डाकू था कि चोर था, कोई भी था, पर उसने यीशु मसीह को एक बदलाव दिखाया। ಆದ್ರೆ ಆತನು ಯೇಸುವಿಗೆ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ತೋರಿಸಿದ। यीशु मसीह ने उस व्यक्ति के अंदर एक बदलाव देखा। ಯೇಸು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ನೋಡಿದ್ರು। कहता, प्रभु जब तू अपने स्वर्ग में, अपने राज्य में जाए, ಆತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ನಿನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ उस ಹೋದಾಗ समय मुझे याद करना। ನನ್ನ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊ। हालेलुया। हालेलुया। जो समय की बात है, ಇದು ಆ ಸಮಯದ जब वहाँ पर ಮಾತಾಗಿದೆ, खड़े हुए सब लोग यीशु मसीह की निंदा कर रहे थे, ಯಾವಾಗ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಯೇಸುವಿನ ನಿಂದೆ जब ಮಾಡ್ತಾರೆ, यीशु मसीह का मजाक उड़ा रहे थे, ಅವರು ಯೇಸುವಿನ ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, तब सब पूरी भीड़ की बातें सुनकर भी ಆತನು ಇಡೀ ಗುಂಪಿನ
ಮಾತು ಕೇಳಿ ಕೂಡ उसने अपने अंदर एक बदलाव दिखाया यीशु मसीह को। ಆತನು ತನ್ನೊಳಗೆ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ತೋರಿಸಿದ ಯೇಸು. स्वामी ಆತನು ತನ್ನ ಸ್ವಾಮಿ प्रभु ಪ್ರಭು दीन होकर बोला वो। ದೀನನಾಗಿ ಹೇಳಿದ और यीशु मसीह ने जैसे उसके अंदर एक बदलाव देखा, ಯೇಸು ಯಾವ ರೀತಿ ಆತನೊಳಗೆ यीशु मसीह ने बोला कि तू आज ही मेरे साथ स्वर्ग राज्य में प्रवेश ಯೇಸು करे। ಆತನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇವತ್ತೇ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀನು ನನ್ನ ಜೊತೆ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವೆ ಅಂತ. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। तो आज मैं आपको क्या बताना चाहता हूँ ಇವತ್ತು ನಾನು कि ನಿಮಗೆ अगर हम चाहते हैं कि 2026 में ನೀವು ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ परमेश्वर अपने आशीर्वाद वाले हाथ को मेरे लिए बढ़ाए, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಕೈ ನನ್ನ ಮೇಲೆ तो आज ही ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. अपने अंदर एक बदलाव परमेश्वर को दिखा देना। ಇವತ್ತೇ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ದೇವರಿಗೆ ತೋರಿಸ್ರಿ. आज ही अपने अपना पुराना जीवन छोड़ देना है। ಇವತ್ತೇ ನಿಮ್ಮ ಹಳೆಯ ಜೀವನ ನೀವು ಬಿಟ್ಟು आज ही अपने अंदर एक परिवर्तन कर लेना है। ಇವತ್ತೇ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು परमेश्वर आज ಬದಲಾವಣೆ. के बाद मैं किसी की निंदा नहीं करूंगा। ದೇವರೇ ಇವತ್ತಿನ ನಂತರ ಯಾರ್ದ ನಿಂದೆ ನಾನು परमेश्वर आज के बाद मैं किसी की चुगली नहीं करूंगा। ದೇವರೇ ಯಾರ್ದ परमेश्वर आज के बाद जो भी आपको मालूम है पुरानी सृष्टि क्या होती है, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು ಯಾವುದೇ ಹಳೆದಿದೆ. परमेश्वर आज के बाद नहीं, ದೇವರೇ ಇವತ್ತಿನ ನಂತರ आज के बाद प्रभु मैं सच्चाई से चलूंगा, ಇವತ್ತಿನ ನಂತರ ದೇವರನ್ನ ಸತ್ಯದಿಂದ मैं ನಡೀತೇನೆ. प्रेम से चलूंगा, ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ मैं ನಡೀತೇನೆ. धार्मिकता का जीवन गुजारूंगा। ನಾನು ಧರ್ಮೀಯ ನೀತಿಯ ಜೀವನ ಜೀವಿಸ್ತೇನೆ. अगर आज परमेश्वर ने हमारे अंदर वो सुधार को देख लिया, ಇವತ್ತು ದೇವರು ನಮ್ಮೊಳಗೆ ಆ ಸುಧಾರಣೆ ನೋಡಿದರೆ तो सचमुच परमेश्वर आपको बड़ी आशीषों से भर देगा। ದೇವರು ನಿಜವಾಗಲೂ ನಿಮಗೆ ದೊಡ್ಡ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ सब ತುಂಬುತ್ತಾನೆ. बोलेंगे हालेलुया। हालेलुया. एक वचन पढ़ेंगे, हम लास्ट वचन पढ़ेंगे, निकालोगे एफिसियों की पत्री से एफेसिया हाँ पढ़ोगे एफिसियों 5 का 1 से पढ़ोगे, 5 का 3 से। हाँ हाँ जैसे पवित्र लोगों के योग्य है, हाँ वैसे तुम में व्यभिचार और किसी प्रकार के अशुद्ध काम किसी प्रकार के अशुद्ध काम, सब बोलेंगे हालेलुया। ध्यान से सुनना है, एफिसियों 5 का 3 से 5 ध्यान से सुनना इस वचन को। पौलुस क्या सिखाते हैं यहाँ पर? ಪೌಲ ಏನು ಕಲಿಸ್ತಾರೆ? कहता है जैसे पवित्र लोग, ಯಾವ ರೀತಿ ಪರಿಶುದ್ಧ ಜನರು ಪರಿಶುದ್ಧ ಜನರು जो यीशु मसीह के रक्त के द्वारा जो धोए गए हैं, ಯೇಸುವಿನ ರಕ್ತದಿಂದ ಯಾರು ತೊಳೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ, हालेलुया, जिन्होंने बैप्टिज्म ले लिया है, ಯಾರು दीक्षास्नान कहता ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, जैसे पवित्र लोगों के योग्य चाल है। हाँ कहता किसी भी प्रकार की तुम्हारे बीच में अशुद्धता, हाँ आगे पढ़ो, या लोभ की चर्चा तक ना हो। सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया। लोग की चर्चा तक, या बेकाली का चर्चा तक ना हो, सब बोलेंगे हालेलुया। ಚರ್ಚೆ ಕೂಡ ಇರಬಾರದು. चर्चा का मतलब होता है बातचीत करना, ಚರ್ಚೆ ಅಂದ್ರೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಆಡ್ತಾರೆ. कहता व्यभिचार, ವ್ಯಭಿಚಾರ, अशुद्धता, ಅಶುದ್ಧತೆ, लोभ, ಲೋಭ, कहता तुम्हारे बीच में उन बातों की चर्चा तक भी ना हो। ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಆ ಮಾತಿನ ಚರ್ಚೆ ಕೂಡ ಇರಬಾರದು. सब बोलेंगे हालेलुया। हालेलुया. क्योंकि जो पवित्र लोगों को जो योग नहीं है, ಇದು ಪರಿಶುದ್ಧ ಜನರಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿಲ್ಲ. जो लोग मसीह में नहीं है ಯಾವ ಜನರು वो ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ सब कुछ कर सकते हैं, ಅವರು ಎಲ್ಲ ಮಾಡಬಹುದು. और जो मसीह में है ಆದ್ರೆ ಯಾರು वो सब कुछ ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ नहीं कर सकते। ಅವರು ಎಲ್ಲ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. जो मसीह में नहीं है ಯಾರು वो ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ सब कुछ बोल सकते हैं, ಅವರು ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಬಹುದು, हाँ? वो गालियां भी दे सकते हैं, ಅವರು ಬೈಬಹುದು, वो जो भी चाहे वो कर सकते हैं, ಏನದ ಅದು ಎಲ್ಲ ಮಾಡಬಹುದು. पर पवित्र लोगों को ಆದ್ರೆ ಪರಿಶುದ್ಧ ಜನರಿಗೆ पवित्र आत्मा के मुताबिक चलना बहुत जरूरी ಪರಿಶುದ್ಧ है। ಆತ್ಮನ ಮೂಲಕ ನಡೆದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ. हालेलुया। हालेलुया. किस कुछ को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಅರ್ಥ कहता तुम्हारे ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ? बीच में ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ संसारिक बातों की चर्चा भी नहीं होनी ಈ चाहिए। ಲೋಕದ ಮಾತುಗಳ ಚರ್ಚೆ ಕೂಡ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ. हालेलुया। हाँ आगे पढ़ो। और न निर्लज्जता, हाँ न मूर्खता की बातचीत की, देखो सुनो यहाँ पर, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, निर्लज्जता, जो बातें बोलते टाइम शर्म आए। ಯಾ ಮಾತುಗಳು ಮಾತಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ಬರ್ತದೆ. आज बहुत बार मसीही लोग भी, ಇವಾಗ ಬಹಳ ಜನರು ಕ್ರಿಸ್ತರು ಕೂಡ मसीही लोग भी, ಕ್ರೈಸ್ತರು ಕೂಡ बैप्टिज्म लिए लोग, ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ पवित्र आत्मा पाए लोग ಪವಿತ್ರಾತ್ಮ ತುಂಬಿಕೊಂಡದವರು ಕೂಡ ऐसी बातें करते हैं ಈ ರೀತಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ जिनको
उनको सुनने के टाइम भी शर्म आती है। ಅದು ಕೇಳುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ಬರ್ತದೆ. हालेलुया। हालेलुया. पर पौलुस क्या कहते हैं? ಆದ್ರೆ ಪೌಲ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? तुम कहीं पर भी हो, ನೀವು ಎಲ್ಲೇ ಇರಲಿ, तुम चर्च में हो, ನೀವು ಚರ್ಚ್ तुम गली में हो, ನೀವು तुम किसी रिश्तेदार के घर में हो, ನೀವು ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆಯಲ್ಲಿ, तुम मार्केट में हो, ನೀವು तुम ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ, तुम कहीं पर भी हो, ನೀವು ಎಲ್ಲೇ पर याद रखो कि तुम पवित्र किया गया है। ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನೀವು ಪರಿಶುದ್ಧ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದೇವೆ. याद रख, तेरे पापों को यीशु ने लहू से धोया है। ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿನ್ನ ಪಾಪಗಳು ಯೇಸು ರಕ್ತದಿಂದ ತೊಳೆದಿದ್ದಾನೆ. सब बोलेंगे हालेलुया। लिखा निर्लज्जता, ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ನಿರ್ಲಜ್ಜತೆ. आगे क्या लिखा? ना मूर्खता की बातचीत की, हाँ हाँ ना उपहास किया, हाँ हाँ क्योंकि ये बातें हाँ। शोभा नहीं देती। देखो यहाँ पे क्या लिखे है? ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಬರ್ದಿದೆ? कहता जे बातें शोभा, जे बातें शोभा नहीं देती। ಈ ಮಾತುಗಳು ಶೋಭೆ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। हालेलुया. भजन संहिता 1 अध्याय में दाऊद क्या बोलते हैं? ಕೀರ್ತನೆ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ದಾವೀದ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ? कहते मैं पापियों के मार्ग में नहीं खड़ता। ಪಾಪಿಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ ಅಂತ देखो ಹೇಳ್ತಾನೆ. धन्य वे पुरुष, ಧನ್ಯನು ಆ ಪುರುಷನು, देखो कहता जो ठट्ठा करने वालों में नहीं बैठता, ಯಾರು ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡುವವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ जो ಕೂಡುವುದಿಲ್ಲ, पापियों के मार्ग में नहीं ठहरता। ಯಾರು ಪಾಪಿಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। हालेलुया. और आज लोग इन बातों की ओर ध्यान नहीं देते। ಇವತ್ತು ಜನರು ಈ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಧ್ಯಾನ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. पर वचन में क्या लिखा? ಆದ್ರೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಏನ್ कहते ಬರ್ತದೆ? जे बातें ಈ ಮಾತುಗಳು तुम्हारे लिए योग्य नहीं है। ನಿಮಗಾಗಿ ಯೋಗ್ಯವಲ್ಲ. हालेलुया। हालेलुया. देखो तुम पवित्र आत्मा को निराश मत करो। ನೀವು ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮರಿಗೆ ನಿರಾಶೆ ಮಾಡಬೇಡಿ. तुम पवित्र आत्मा को निराश मत करो। ನೀವು ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮರಿಗೆ ನಿರಾಶೆ जो तेरी ಮಾಡಬೇಡಿ. अगुवाई करता है, ಯಾರು ನಿಮಗೆ जो ಅಗವಾಯಿ तुम्हें सामर्थ्य में लेके चलता ಯಾರು है, ನಿಮಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ನಡೆಸ್ತಾರೆ, हालेलुया। देखो तुम उसको निराश मत करो। ಆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮರಿಗೆ ನಿರಾಶೆ ಮಾಡಬೇಡಿ. आज लोगों को मालूम ही नहीं होता ಇವತ್ತು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಆಗುದಿಲ್ಲ. पवित्र आत्मा निराश कब हो गया, ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿರಾಶೆ उनको मालूम ही नहीं होता। ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಆಗುದಿಲ್ಲ. सब बोलेंगे हालेलुया। पौलुस तिमोथी की पुस्तक में कहते हैं, ಪೌಲ ತಿಮೋಥಿ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ देखा ಹೇಳ್ತಾರೆ, हे जवान, अपनी जवानी की अभिलाषों से भाग। ನಿಮ್ಮ ಯೌವನಸ್ಥದ ಒಂದು ಗುಣಗಳಿಂದ ಓಡು ಅಂತ, ಆಸೆಗಳಿಂದ ಓಡು देखा ಅಂತ. तू भाग। ಓಡು ಅಂತ. हालेलुया। और आज मसीही लोग ಇವತ್ತು ಕ್ರಿಸ್ತ ಜನರು भागना छोड़ो, ಓಡುದು ಬಿಟ್ಟು वो ढूंढते हैं। ಅವ್ರು ಹುಡುಕ್ತಾರೆ. हालेलुया, है ना? हालेलुया। मुझे कहाँ मिलेंगे ऐसे लोग? ನನಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾರೆ? मुझे मजाक करने वाले लोग कहाँ मिलेंगे? ನನಗೆ ಚೇಷ್ಟೆ ಮಾಡುವವರು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾರೆ? हालेलुया। समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? एंजॉय करने वाले लोग कहाँ मिलेंगे? ನನಗೆ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿಸುವ ಜನರು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾರೆ? किस किस को समझ आ रही है? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? वो लोग परिवर्तन चाहता है परमेश्वर। ದೇವರು ಪರಿವರ್ತನೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. आगे बोलो। क्योंकि ये बातें शोभा नहीं देती, क्योंकि ये बातें शोभा नहीं देती। वरन धन्यवाद ही सुना जाए। क्योंकि तुम ये जानते हो कि किसी व्यभिचारी या अशुद्ध जन या लोभी मनुष्य की जो मूर्ति पूजक के बराबर है, मसीह और परमेश्वर के राज में विरासत नहीं। क्या लिखा? मसीह और परमेश्वर के राज्य में विरासत नहीं। मेरे पास पंजाबी में स्पष्ट लिखा, कहता ऐसे लोग परमेश्वर के राज्य में नहीं जा सकते। ಈ ರೀತಿ ಜನರು ದೇವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕಾಗುದಿಲ್ಲ ಅಂತ ಬರ್ತಿದೆ. हालेलुया। हालेलुया। कहता नहीं जा सकते ಹೋಗೋದಕ್ಕಾಗುದಿಲ್ಲ. ऐसे लोग। ಈ ರೀತಿ ಜನರು कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? लोभ, ಲೋಭ, अहंकार, ಅಹಂಕಾರ, चुगली, ನಿಂದೆ, निंदा, ನಿಂದೆ, हाँ, व्यभिचार, ವಿಚಾರ, ईर्ष्या, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು,